आबा, आजा आजी, नातू सगळ्यांची नाती देव घट्ट बांधून ठेवतो. पण त्यासनीच आपल्यापासून लांब का नेतो? ते बी कायमच. त्यांच्यावर प्रेम करायला शिकवतो, माया करायला शिकवतो आणि मग त्यांच्याशिवायच राहायची येळ आणतो. अगं पोरी, देवाला जेव्हा स्वतःला सगळ्यांजवळ पोचता येत नव्हतं तेव्हा त्यानं आई बनवली आणि तिच्या बरोबरीनं सगळी नाती आपल्या संगत जोडली. देवानं आपल्याला बुद्धी दिली, मन दिलं, पण आपणच भाबडी माणसं आपण जीव लावतो आणि देव जेव्हा त्या माणसाला घेऊन जातो तेव्हा आपण देवाला दोष देतो. पण देव त्याच काम करतोय ना. हा, जो जन्माला येणार तो जाणारच ना. तुझं कोणी गेलंय का? माझा आबा गेला. आबा म्हणजे माझा आजोबा. लय जीव लावायचं मला, लय प्रेम करायचं माझ्यावर. माझं सपान, माझं आयुष्य हे समज करता करता स्वतःचा जीव गमवायला लागला त्यासनी. मला कळना झालंय मी काय करू. देव असत त्यासनी माझ्यापासून लांब का घेऊन गेला? मला बी असं वाटतंय का मी बी निघून जावं त्यांच्याकडं. हा का? येणी का खोडी तू? असं असतंय वय? आता सृष्टीचा नियम आहे, जाणारच. पण आपण असं खचून जायचं नसतं. गेलेल्याना आपल्याला जो रस्ता लागला ना त्या रस्त्यानं चालत राहायचं असतं. तुझ्या आजानं तुझ्यासाठी सपान बघितलं, तुला मार्ग दाखवला की नाही, त्या मार्गानं तू चालत राहायचंस. आणि तू जसं केलंस ना तर देवाकडनं तुझा आबाबी तुझ्याकडं कौतुकानं बघतील का नाही? होय ना? आत्ता कसं? आणि कोणाच ठाऊक कोणाच्या तरी रूपानं तुला ते भेटतील. कदाचित आत्ता या कृष्णाईच्या रूपानं ते तुला भेटत असतील. एक विनंती करू? हा, मी की नाही माझ्या आबांसंग एक गोष्ट करायचो. तुमच्या संग करू? चालेल की. कशी मजा असते ना या मातीची. आपण एवढे कष्ट करायचे या मातीत, पेरणी करायची, त्याच्यातनं पीक येतं. पण ते एवढं सगळं करून पीक सगळं चांगलं येतच नाही. थोडं पीक खराब येतं, मग त्या खराब पिकाची विल्हेवाट लावायची, चांगलं पीक जपून ठेवायचं. सो मच एफर्ट. ओ माय गॉड. अरे आपल्या लाईफचं पण असंच आहे की, म्हणजे चांगल्या गोष्टी असतात, चांगल्या आठवणी असतात, त्या जपून ठेवायच्या आणि वाईट असतात त्या सोडून द्यायच्या. तर आपण आनंदी राहू, हो की नाही? सर, तुम्ही म्हणताय ते मला कळतंय. कळतंय ना, ते महत्वाचं. गुड. खरं प्रत्येक टायमाला ते जमलंच असं नाही ना. का? मला हे नक्की माहिती आहे की यांच्या बाबतीत जे काही घडलं तो अपघात नव्हता, घातपातच होता. केवळ तुझी आमच्यावर कृपा म्हणूनच एवढ्या मोठ्या संकटातून हे वाचले. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुझ्याच कृपेने ते यातून बरे सुद्धा होतील. आता मला फक्त या घातपाताच्या मुळाशी जायचंय. 18-19 वर्षांपूर्वी हे आमच्या सुनेला, गौरीला आणि मोठ्या नातीला भेटायला त्यांना घेऊन यायला गावाला गेले होते. तेव्हा त्यांचा अपघात झाला आणि पुन्हा आता त्यांनाच अपघात झाला. मला असं नक्की वाटतंय की या दोन्ही अपघातांचा एकमेकांशी संबंध आहे. नक्कीच आहे. माझी मोठी नात या जगात नाही असं मी स्वतःला पटवत होते, पण हा प्रकार घडल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की काहीतरी आहे, काहीतरी रहस्य आहे
जी मला शोधून काढायला हवंय, आणि ते मी शोधून काढेन. आई तुळजाभवानी, तुझा आशीर्वाद असू दे. आबा, माझी जी अवस्था झाली आहे त्यावरनं मला चांगलंच कळतंय. तुम्ही गेला तेव्हा आईची अवस्था काय झाली असेल. एकटीच होती. आता किमान माझ्या सोबतीला ती तरी आहे, तिचा आधार आहे. खरं आमच्या दोघींचा बी एकमेव आधार तुम्हीच होता. आता आमचं असं हक्काचं म्हणून कुणीच राहिलेलं नाही. आता आम्ही दोघीच आहे एकमेकींना. आबा, मी आईची साथ कवाच सोडणार नाही. कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. खरं तुमची कमी कायमच भासत राहिलो. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असा असू दे.